तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वहाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील। आमच्या बॅचचे वैशिष्ट्य सांगतो। रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर तुम्हाला YouTube आणि Facebook वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील। पहा आम्ही तो डाटा पब्लिकली ठेवलेला आहे, प्रायव्हेट केलेला नाही। त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 1 2 3 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात व्ह्यू स्कोर करून, परंतु आपले आई वडील, शिक्षक, मित्र, नातेवाईक यांनाही त्या टेस्टचा निकाल पाहता येणार आहे। त्याची ही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत। पहा PDF स्वरूपातील नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढूनही अभ्यास करू शकता। पहा आम्ही हमी देतो की जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही YouTube लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहोत। या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक काम करायचे, YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक आहे, त्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचंय। WhatsApp चॅनलला सबस्क्राईब करायचंय। WhatsApp चॅनल भाषा विषय, गणित विषय, बुद्धिमत्ता विषय किंवा 5वी जवाहर नवोदय असे 4 WhatsApp चॅनल तुम्हाला YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळतील, त्यांना सबस्क्राईब करायचंय। YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय। पहा आपला YouTube चॅनल जो तुम्ही तास पाहताय त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच आपल्याला लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होता येईल। पहा 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्यांसाठी या खूप उपयुक्त तासिका। YouTube चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या मित्रांमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये, शिक्षकांना, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। WhatsApp वरच आपण ग्रुपला जर जॉईन झालो तर आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून पुढचेच मेसेज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जर आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन झालो तर आपल्याला पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिका, सर्व लेक्चर, सर्व PDF तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत। त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन होणं गरजेचं आहे। त्याची लिंक YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला, त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलची रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। पहा आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून, YouTubeच्या लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री शिकवणार आहोत। तरी या गोष्टीचा महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीतील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमची नम्र विनंती। जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी आपण फॉर्म भरतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 विषयाचा अभ्यास करावा लागतो, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा। त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचा आज आपण आयोजन केलेला आहे। पहा आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचे पुस्तक खरेदी करतो आणि ते केलेच पाहिजे। पहा त्यातून आपण अभ्यास करतो आणि ते योग्य आहे, परंतु आम्हाला असं जाणवलं की त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारांचा अभ्यास करता येतो, जास्त नाही। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पैकीची पैकी गुण घ्यायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त उतारांचा सराव करणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस PDF स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। पहा भाषा विषयासाठी फक्त मानसिक क्षमता चाचणीचे वेगळे, गणितासाठी वेगळं, आम्ही जे तुम्हाला शैक्षणिक साहित्य देणार आहोत त्याची माहितीही तुम्हाला YouTubeच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाचायला मिळेल। पहा चला विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 169 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 179 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून
व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. पहा, आपला भाषा विषयासाठी 20 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 61 ते 80 आणि त्यामध्ये आपल्याला 4 उत्तरे असणार आहेत. प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न आणि एक प्रश्न 1.25 मार्काला म्हणजे एकूण गुण आपल्याला 25 असणार आहेत भाषा विषयासाठी. आणि ते आपल्याला पैकीची पैकी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला खात्री देतो, आम्ही तुम्हाला दिलेल्या 200 ऑनलाईन सराव टेस्ट जर तुम्ही पैकीची पैकी गुण घेत असाल तर नवोदयच्या परीक्षेमध्ये सुद्धा भाषा विषयाचे 25चे 25 गुण घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 179 स्क्रीनवरती. उत्तरा काळजीपूर्वक वाचा. या उत्तरावरील 5 प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. उत्तरा सोपा आणि प्रश्न त्यावरून सोपे. तुमचं वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. सार्थक कटके, आसावरी सानप, महेश सानप, कृष्णा खाडे, प्रशांत सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप. चला, तुमचं वाचून झालंय, खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी भवर. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, जेणेकरून आपल्याला लाईव्हच्या शिकेला पुढे घेऊन जाता येईल. जे विद्यार्थी मित्र आपले जॉईन नाहीत त्यांना फोन करून बोलवा, तासिका जॉईन करायला सांगा. अक्षदा सानप, क्षितिजा खाडे, चला तुझे अभिनंदन. अक्षदा तुझे अभिनंदन. आरती प्रीती सोलर, तुमचे अभिनंदन. चला, खूप छान, सर्वजण जॉईन असता. चला, खूप आनंद झाला मला. रायलँडला तनुष्काला त्यांना फोन करा. तनुष्का, ऐश्वर्या जॉईन नाही त्यांना फोन करा, जेणेकरून ते जॉईन होतील. उत्तरा क्रमांक 169. चला, हुमेर अभिनंदन तुझं. चला, मी उत्तरा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. ज्यांचा उत्तरा वाचून झाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं वाचण्याचं स्पीड अगदी उत्तम. याच गतीने वाचलं तर आपलं कमीत कमी वेळेत पेपर सोडून होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, श्रावणी सानप अभिनंदन. श्रावणी 3रीतील विद्यार्थिनी, तरी 5वीची तासिका करते, खूप खूप छान. चला, उत्तरा क्रमांक 169. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण सुंदर व्यायाम आहे. नियमित सूर्यनमस्कारामुळे आपण अनेक व्याधींना दूर ठेवू शकतो. आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, एकाग्रतेसाठी, त्याचबरोबर उत्तम शरीर संपन्नसाठी, सौंदर्यासाठी सूर्यनमस्काराची आवश्यकता आहे. एखादी गोष्ट मनन करणे, चिंतन करणे यासाठी सूर्यनमस्कार उत्तम उपाय आहे. सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या स्थितीमुळे आपण पोटाचे विकार दूर ठेवू शकतो. आपल्या पोट इतके महत्वाचे आपल्या पाठीलाही सुद्धा आहे. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, गुडघेदुखी, सायटिका अशा अनेक व्याधी सूर्यनमस्काराने आपण दूर ठेवू शकतो. सूर्यनमस्काराने सर्व शरीरात रक्तसंचार होतो. आपण सुखी, समाधानी व कार्यक्षम बनतो. पचन, हृदय विसरण याकरिता परिणामास सूर्यनमस्कार नेहमी उपयुक्त ठरतो. कोणत्याही वयातील व्यक्तीने सूर्यनमस्कार अवश्य घालणे गरजेचे आहे. पहा, सूर्यनमस्काराने आपलं काय फायदा होतो याबद्दल या उत्तरामध्ये माहिती दिलेली. पहा, सूर्यनमस्कार सकाळ सकाळ घातले जातात. बरेचसे लोक सूर्यनमस्कार करतात आणि
चांगला अभ्यास चांगला व्यायाम करतात. चला ऐश्वर्या खटके, नंदन, अभिनंदन तुमचं. चला तुमचे वाचून झालंय. उत्तरा क्रमांक 179 यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सर्वांगी सुंदर व्यायाम कोणता आहे? सर्वांगी सुंदर व्यायाम कोणता आहे? सोपा प्रश्न. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर काळजीपूर्वक टाईप करा. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाईप करायचा आहे फक्त. प्रश्न पहिला, सर्वांगी सुंदर व्यायाम कोणता आहे? पर्याय ए धावणे, पर्याय बी दोरीवरच्या उड्या, पर्याय सी सूर्य नमस्कार आणि पर्याय डी पोहणे. पहा अगदी सोपं. अभिनंदन सार्थक. तो तनुष्का आणि ऐश्वर्याला फोन करून जॉईन करायला सांगितलं. खूप छान. आपल्या मित्रांना ताशिका करायला लावायच्या रोज फोन करून. प्रदीप सी उत्तर, ऐश्वर्या यशस्वी भवर सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, ऐश्वर्या भवर फर्स्ट लाईन मध्ये. अभिनंदन. ऐश्वर्या, प्रदीप, प्रशांत, कृष्णा यांनी ओळख क्रमांक सांगितली बा. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. सार्थक खटके शी उत्तर, ऐश्वर्या खटके शी उत्तर, अक्षता सानप सी उत्तर, श्रावणी सानप सी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप सी उत्तर, नंदन एक वेळेस फोन करा तुम्ही तास संपल्यानंतर. नंदन नावाने जो मुलगा असेल त्याच्या वडिलाला किंवा आईला फोन करायला सांगा. क्षितिजा खाडे सी उत्तर, हुमेर अत्तार सी उत्तर. पहा पहिल्याच प्रश्नाचं आपलं अगदी योग्य उत्तर, सर्वांचंच योग्य उत्तर. पहा कोणाचंही चुकलं नाही. म्हणजे ज्यांनी ओळ वाचून उत्तर टाकलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांनी बघून टाकलंय त्यांचंही अभिनंदन. इतर मित्रांचं बघून टाकणारे पण आपल्यामध्ये आहेत, मला त्यांची नावं पण माहिती आहेत. चला पहिल्या ओळीमध्ये म्हणजे क्षितिजा. अभिनंदन क्षितिजा. प्रश्न पहिल्याचं अगदी योग्य उत्तर सूर्यनमस्कार. हा सूर्यनमस्काराविषयी सगळा उतारा होता आणि म्हणून त्या उतार्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सी उत्तर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपला पाचही प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची आहेत. पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर बरोबर. तुमचं सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा, सूर्य नमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे? सूर्य नमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे? पर्याय ए मनाच्या स्वास्थ्यासाठी, पर्याय बी एकाग्रतेसाठी, पर्याय सी सौंदर्यासाठी आणि पर्याय डी वरील सर्व. पहा प्रश्न दुसरा, सूर्य नमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे? पर्याय ए मनाची एकाग्रता, मनाच्या स्वास्थ्यासाठी, म्हणजे आपलं मन एकदम चांगलं राहावं त्यासाठी सूर्य नमस्काराची गरज आहे. पर्याय बी आपलं एकाग्रता वाढावी, आपलं ध्यान केंद्रित व्हावं त्यासाठी सूर्य नमस्काराची गरज आहे. पर्याय सी आपलं शरीर आणि चेहरा सौंदर्य वाढावं किंवा आपलं ताजेतवानं वाटावं त्या सौंदर्यासाठी आपल्याला सूर्य नमस्काराची गरज आहे. आणि पर्याय डी म्हणतोय ए बी सी तिन्ही साठी आपल्याला सूर्य नमस्काराची गरज आहे. पहा योग्य उत्तर प्रशांत सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, ऐश्वर्या खटके डी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप डी उत्तर, श्रावणी सानप सी उत्तर देते सौंदर्यासाठी. श्रावणी तू आधीच खूप सुंदर दिसतेस, सूर्य नमस्कार घालू नको, खूप सुंदर होशील. यशस्वी भवर फर्स्ट लाईन सेकंड लाईन मध्ये म्हणते. चला प्रदीप सानप डी उत्तर. प्रदीप प्रश्न क्रमांक 2 टाकलाय. कृष्णा सानप प्रश्न क्रमांक 2 आहे, 3 नाही. चुकून 3 टाइम झाला असं तुझं. सार्थक खटके डी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचंही अगदी सर्वांचंच बरोबर आलंय. फक्त आमच्या श्रावणीला सुंदर होण्यासाठी तिने सी उत्तर दिलंय. श्रावणी खूप सुंदर चंचल मुलगी आणि तिला सुंदर शब्द आवडला, सौंदर्य आवडलं म्हणून तिने सी टाकलं. चला आरती सानप, आरती प्रीती सोनल डी उत्तर. प्रदीप कृष्णा सानप डी उत्तर. पहा चुकीचं टाईप करू नका, मला सांगता येणार नाही तुमचं उत्तर बरोबर की चुकीचं. नंदन डी उत्तर. चला खूप छान. बघा नंदन नावाचा मुलगा आपल्यात जॉईन झालाय नवीन आणि तो रोज ताशिका करतोय. खूप छान. आमच्या 2 मे पासूनच्या लाईव्ह ताशिका चालू आहेत, रोज 2 किंवा 3 ताशिका होतात. अक्षरा सानप डी उत्तर. सार्थक खटके तिसरी ओळ म्हणतोय. अभिनंदन. क्षितिजा खाडे डी उत्तर. चला तनुष्काचं उत्तर येत नाही, काय भानगड काय? तनुष्काचा मोबाईल घरी नाहीये का? उमेर डी उत्तर. अभिनंदन उमेर, खूप छान.
अगदी सर्वांच्या शेवटी आणि अगदी बरोबर उत्तर तुझं. खूप छान. प्रश्न दुसरा, सूर्यनमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. आमची श्रावणी सोडता कोणाचंही चुकलं नाही. सर्वांचं बरोबर उत्तर. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न तिसरा. वसरमणी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द कोणता? पहा, वसरमणी या शब्दाचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द, हा शब्द माझ्यासाठी नवीन. पाहू कुणाला येतोय का तुमच्यातल्या. सूर्यनमस्कार, पर्याय ए सूर्यनमस्कार, पर्याय बी व्यायाम, पर्याय सी सूर्य आणि पर्याय डी शरीर. पहा तिसरा प्रश्न. वसरमणी याचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पहा, सूर्यनमस्कार, व्यायाम, सूर्य आणि शरीर हे चारही शब्द उतार्यात आलेले, परंतु यापैकी वसरमणीचा समानार्थी शब्द कोणता? पहा, प्रशांत म्हणतोय तनुष्काला मेसेज आला नाही. ग्रुपवरती मेसेज आहे, नसेल आला तर तिला तुमच्याकडे बोलवा, तुमच्या इथे बसून मोबाईलवर तशा करायला हवा. सर्वांना मेसेज जातो ग्रुपवरती, त्यांचं नेट बंद असेल काही असेल. पहा, वसरमणी या शब्दाचा उतार्यात आलेला अर्थ. पहा काय झालेलं आहे, आपला 7 वाजताचा मेसेज वरती पडलाय, 6 वाजताचा मेसेज खाली पडलाय. मेसेज खालीवर झालेले आहेत, त्यामुळे एकदा ग्रुपवरती सरकून पाहायचं, म्हणजे तुम्हाला मेसेज आलाय का नाही कळेल. सार्थक खटके सी उत्तर, ऐश्वर्या खटके सी उत्तर, श्रावणी सानप दुसऱ्या प्रश्नाचं डी एच डी नाही ग, फक्त दुसऱ्या प्रश्नाचं डी होतं, एच डी कशाला. अक्षता सानप सी उत्तर. अक्षता खूप छान. जो उत्तर विद्यार्थी शोधून टाकतो किंवा विचार करून टाकतो, भले आपलं चुकलं तरी चालेल, परंतु आपल्या मनाने टाका विद्यार्थी मित्रांनो. लोकांचं बघून किंवा उष्ट खाऊन आपलं पोट भरणार नाही. कृष्णा खाडे सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर. सर्वांचंच अगदी योग्य उत्तर, कोणाचंही चुकलं नाही. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तिन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. नाही सार्थक, आपण 1च तास घेणार आहे 7 वाजताचा. 8 वाजता मला शाळेवर यायला थोडा उशीर होतो रोजच, त्यामुळं 8 वाजताचा तास आजपासून आपण घेणार नाहीत. संध्याकाळी शक्यतो 1 किंवा 2 तास घेऊ. कृष्णा खाडे सी उत्तर. चला, ज्यांनी सी उत्तर दिलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न तिसऱ्याचं, वसरमणीचा समानार्थी शब्द आहे सूर्य. नंदन सी उत्तर. खूप छान, अभिनंदन तुझं. श्रावणी सी उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं खूप छान श्रावणी. चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न. वरील उतार्यात योग्य शीर्षक कोणते? वरील उतार्यात योग्य शीर्षक कोणते? पहा, ज्या चारही उतार्यातले चारही उत्तर बरोबर असतात, चारही शीर्षक बरोबर असतात, परंतु ज्या उत्तराबद्दल उतार्यामध्ये जास्तीत जास्त माहिती आहे, ज्या उत्तराबद्दल उतार्यामध्ये जास्तीत जास्त माहिती आहे, तो शीर्षक योग्य असतो. तसं पाहता हे चारही शीर्षक योग्य असतात, परंतु उत्तर आपल्याला जे 4 दिलेले आहेत ABCD, त्यापैकी एका उत्तराबद्दल सगळ्यात जास्त माहिती त्या उत्तरामध्ये असते, तेच उत्तर बरोबर असतं. पहा, पर्याय ए योगासनाचे महत्व, पर्याय बी व्यायामाचे महत्व, पर्याय सी शारीरिक व्याधी आणि पर्याय डी सूर्यनमस्काराचे महत्व. पहा, पर्याय ए योगासनाचे महत्व, पर्याय बी व्यायामाचे महत्व, पर्याय सी शारीरिक व्याधी आणि पर्याय डी सूर्यनमस्काराचे महत्व. आरती प्रीती सोनल तिसऱ्याचं बरोबर उत्तर आहे. चौथ्याचं उत्तर टाका. लाईव्ह तासिका करत चला, मागं पडलाय तुम्ही. आरती प्रीती सोनल मागं पडलाय तुम्ही. प्रशांत सानप डी उत्तर, सार्थक कटके डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी बोवर डी उत्तर, ऐश्वर्या कटके डी उत्तर, नंदन डी उत्तर. नंदन इमोजी टाकू नको, फक्त उत्तर टाकत चल. श्रावणी डी उत्तर. हा नंदन चालन. श्रेया तनुष्का खटके डी उत्तर. नंदन एकाच वेळेस उत्तर टाकायचं एका प्रश्नाचं, जर आपलं चुकलं तर डिलीट करून डबल टाकायचं. एका प्रश्नाचं परत उत्तर टाकू नको.
अक्षता सानप डी उत्तर, आरती प्रीती सोनर डी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, याही प्रश्नाचं तुमचं उत्तर चुकलं नाही. चारही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर. पहा, सूर्य नमस्काराचे महत्व, हाच शीर्षक अगदी योग्य ठरल. आधीचे वरचे शीर्षक बरोबर आहेत, परंतु त्यांचं प्रमाण कमी आहे. ज्याचं सर्वात जास्त प्रमाण त्याचाच योग्य उत्तर. थँक्यू नंदन, लाईक केल्याबद्दल. आसावरी सानप, महेश सानप डी उत्तर, तुमचे अभिनंदन. चला, प्रश्न 4थ्या पर्यंत कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप छान, अभिनंदन. आता शेवटचा प्रश्न बघू कोणाकोणाचा बरोबर येत आहे. म्हणजे 5 पैकी 5 घेताय का 5 पैकी 4, याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल. प्रश्न 5वा, दुखणे या अर्थाने उतार्यात आलेला शब्द. दुखणे या अर्थाने उतार्यात आलेला शब्द. आता बघू कोणाचं बरोबर. पर्याय ए विकार, पर्याय बी दुःखी, पर्याय सी व्याधी आणि पर्याय डी वरील सर्वच. पहा, तिन्ही शब्द उतार्यामध्ये आलेले आहेत. विकार आलेला आहे, दुःखी आलेला आहे आणि व्याधी आलेला आहे. आणि बी पर्याय म्हणताय वरचे तिन्ही शब्द, तिन्ही पर्याय बरोबर. चला, प्रश्न 5वा, दुखणे या अर्थाने उतार्यात आलेला शब्द कोणता. पर्याय ए विकार, पर्याय बी दुःखी, पर्याय सी व्याधी, पर्याय डी वरील सर्व. पाहू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. प्रशांत सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. प्रशांत 5 पैकी 5 म्हणतो, आम्हाला सांगून दे तर 5व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का चूक. तोपर्यंतच 5 पैकी 5 डिक्लेअर करून टाकले स्वतःचे. कसं रे सार्थक. प्रशांत, सार्थक खटके डी उत्तर, आरती प्रीती सोनर डी उत्तर, श्रावणी डी उत्तर, आसावरी सानप, महेश सानप डी उत्तर, सार्थक खटके डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, तनुष्का खटके डी उत्तर, नंदन उत्तर टाक, ऐश्वर्या खटके डी उत्तर. चला, अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 5 पैकी 5 गुण घेतले आहेत. आपल्या तासिकेमधले श्रावणी सोडता सगळ्यांनी 5 पैकी 5 गुण. फक्त श्रावणीला 5 पैकी 4 गुण, कारण तिने एका प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं. बाकी सर्वांना 5 पैकी 5 गुण. ज्यांनी उत्तर टाकले त्यांनी स्वतःच्या मनाला विचार करा. आपण 3 उत्तर टाकले, 5 टाकले, 4 टाकले. ज्यांनी 5ची 5 उत्तर टाकले त्या सर्वांना 5 पैकी 5 गुण. उमेर डी उत्तर, क्षितिजा खाडे डी उत्तर, यशस्वी भवर. चला, सर्वांना 5 पैकी 5. तुमचं खूप खूप अभिनंदन. असाच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या भाषा विषयाचे पैकीची पैकी गुण घ्या. त्याचबरोबर आपण मानसिक क्षमता चाचणी आणि गणिताचाही अभ्यास करणार आहोत. चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 169 येथे पूर्ण करत आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या ज्या नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, त्यावरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नवीन असाल तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचा आनंद घेता येईल. लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉनला दाबलं तर तुम्हाला मिळत जाईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF, सर्व सराव टेस्ट त्याच्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येतात. आणि टेलिग्राम चॅनलचा फायदा पण मी तुम्हाला सांगतो परत. व्हॉट्सअप ग्रुपवर आपण जेव्हा जॉईन झालो तेव्हापासून पुढचे मेसेज येतात, किंवा आपण आपल्याकडून मेसेज डिलीटही होऊ शकतात. परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरील सर्व मेसेज कायमस्वरूपी राहतात, ते डिलीट होत नाहीत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं. चला, थँक्यू सो मच. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 169 येथे पूर्ण करत आहोत. भेटू पुढच्या उतारामध्ये.